तर सकाळी 6 वाजता एक मेल येतो. तू अजून पूर्णपणे जागा झालेला नसतोस. डोळे चोळत फोन उघडतोस आणि एका क्षणात तुझं करिअर संपतं. हो, हे कोणत्याही मूव्ही मधलं सीन नाहीये, तर हे वास्तव आहे. कारण जगातील सर्वात मोठी आय टी कंपनी ओरॅकल कॉर्पोरेशनमध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही रिपोर्टनुसार हा आकडा 20 ते 30 हजार पर्यंत जाऊ शकतो. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे अनेक एम्प्लॉईज सांगतायत की HR कडून नाही तर डायरेक्ट लीडरशिपकडून ईमेल आला आणि काही मिनिटातच त्यांचं सिस्टीम ॲक्सेस बंद झालं. कल्पना कर, तू कालपर्यंत ज्या कंपनीसाठी काम करत होतास, डेडलाईन्स पूर्ण करत होतास, टार्गेट अचीव करत होतास आणि आज अचानक तू सिस्टीममधून गायब झालास. तुझं लॉग इन काम करत नाहीये, तुझं ऑफिस ID इनव्हॅलिड होतं आणि तू एका सेकंदात बेरोजगार होतोस. हे फक्त जॉब जाणं नाहीये, तर हा आयुष्याचं आधार तुटणं आहे. कारण एक मिडल क्लास माणूस जॉबवरच जगतो. त्याच्यावर EMI असतात, घर चालवायचं असतं, मुलांचं शिक्षण असतं, आई-वडिलांची जबाबदारी असते आणि अशा वेळी एक ईमेल सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतं. पण प्रश्न हा आहे की एवढं मोठं पाऊल का उचललं गेलं? अचानक हजारो लोकांना का त्या ठिकाणी काढलं गेलं? याचं उत्तर एका शब्दात आहे, AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज AI इतक्या वेगाने इव्हॉल्व्ह होत आहे की कोडिंग, टेस्टिंग, डाटा ॲनालिसिस, कस्टमर सपोर्ट्स, कंटेंट क्रिएशन, रिपोर्टिंग, डिसिजन मेकिंग सगळी कामं मशीन करू लागलेली आहे. जे काम आधी 10 लोक करत होते ते आता एक AI टूल काही मिनिटात करतं. आणि म्हणूनच कंपन्या त्या ठिकाणी विचार करत आहेत. जेव्हा मशीन स्वस्त, फास्ट, इफेक्टिव्ह आहे तेव्हा ह्युमन वर्कफोर्स का ठेवायची? आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. म्हणजे भविष्यात त्यांचा फोकस क्लिअर आहे. ऑटोमेशन, क्लाउड, AI डोमेन्स आणि याचा सरळ अर्थ आहे मॅन पॉवर कमी होणार. ही फक्त ओरॅकलची स्टोरी नाहीये, हे एक ग्लोबल पॅटर्न आहे. गुगलमध्ये ले ऑफ झाले, Amazonमध्ये ले ऑफ झाले, मेटामध्ये ले ऑफ झाले, मायक्रोसॉफ्टमध्ये ले ऑफ झाले आणि हजारोंच्या संख्येने जॉबलेस झाले. म्हणजेच एक गोष्ट क्लिअर आहे, IT फील्डमध्ये एक सायलेंट एअर्थक्वेक सुरू आहे, जो बाहेरून दिसत नाही पण आतून सगळं बदलतोय. आजपर्यंत आपल्याला सांगितलं गेलं, शिक, डिग्री घे, जॉब मिळेल. पण आज रियालिटी वेगळी आहे. डिग्री आहे पण जॉब नाहीये, स्किल नाही तर व्हॅल्यू नाहीये. आज फ्रेशर्स इंटरव्ह्यू देत आहेत पण सिलेक्शन होत नाहीये. एक्सपिरियन्स्ड लोक हाय सॅलरीवर आहेत म्हणून कॉस्ट कटिंगमध्ये पहिले टार्गेट होत आहेत. आणि त्यातच एक मोठा वाद असा आहे की ले ऑफ चालू असतानाही काही कंपन्या H-1B विजावर फॉरेन वर्कर्स त्या ठिकाणी हायर करत आहेत, ज्यामुळे लोकल एम्प्लॉईजमध्ये असंतोष वाढत आहे. लोक विचारतायत, आम्हाला काढतायत आणि बाहेरचे लोक घेत आहेत. पण कंपनीसाठी एकच लॉजिक आहे, कॉस्ट इफिशियन्सी आणि स्कॅबॅलिटी. आता थोडंसं पर्सनल लेवलवर विचार कर, जर उद्या तुझ्या इनबॉक्समध्ये असाच मेल आला तर तू तयार आहेस का? तुझ्याकडे बॅकअप प्लॅन आहे का? तुझ्याकडे दुसरी स्किल आहे का? की तू फक्त एका जॉबवरती डिपेंड आहेस? कारण आजचा काळ खूप रूटलेस आहे, जिथे इमोशन्स नाहीये, फक्त परफॉर्मन्स आणि कॉस्ट पाहिलं जातं. एक मिडल क्लास इंजिनियर इमॅजिन कर, त्याने 10 वर्ष जॉब केलाय, घर घेतलंय लोनवरती, कार घेतली आहे EMI वरती, फॅमिली सेटल केली आणि अचानक जॉब गेला, इन्कम बंद झाली. तो माणूस मेंटली किती डिस्टर्ब होईल? डिप्रेशन येऊ शकतं, एन्झायटी येऊ शकते, सेल्फ डाऊट सुरू होतो, मीच कमी पडलो का? पण ट्रूथ असा आहे की प्रॉब्लेम तुझ्यात नाहीये, सिस्टीम बदलतीये, टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होतीये आणि जो अडॅप्ट होत नाही तो मागे पडतोय. म्हणूनच आजचा सर्वात मोठा लेसन आहे की कंटिन्युअस लर्निंग, अपस्किलिंग, रिस्किलिंगला AI ला घाबरू नकोस. AI शिक, AI वापर, AI सोबत काम करायला शिक. कोडिंग येत असेल तर AI टूल्स इंटिग्रेट कर. डिझाईन करत असेल तर AI डिझाईन टूल्स वापर. तर कंटेंट बनवत असशील तर AI एडिटिंग, स्क्रिप्टिंग टूल्स वापर. जो AI ला एनिमी म्हणेल आणि तो हरवेल, जो AI टूल मानेल तो जिंकेल. आता फ्युचर कसं असेल? सिंपल आहे. जॉब कमी असतील पण हाय स्किल जॉब जास्त डिमांडमध्ये असतील. ॲव्हरेज लोक स्ट्रगल करतील आणि टॉप 10% लोक डॉमिनेट करतील. म्हणजेच
कॉम्पिटिशन अजून त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणूनच आजच डिसिजन घे, तुला ॲव्हरेज राहायचंय की फ्युचर रेडी बनायचं आहे. कारण आज ओरॅकलमध्ये लेऑफ झालेत, उद्या कदाचित तुझ्याही कंपनीत होतील आणि त्या दिवशी रिग्रेट करण्यापेक्षा आजच ॲक्शन घेणं महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. शेवटी एकच प्रश्न आहे, तू तयार आहेस का? की अजूनही कम्फर्ट झोनमध्ये बसून वाट पाहणार आहेस त्या एका मेलची? तत्पूर्वी धन्यवाद. डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.